मित्रांनो, आज नवीन वाचलं की कालचं वाचलेलं विसरून जातो, असं तुमच्यासोबत होतं का? एंडसेमचं प्रिपरेशन करताना मुलांच्या बाबतीत असं होतंय, आज जे अभ्यास करताय कालचा विसरताय, पुढचा अभ्यास करताय मागचा विसरता. जर असं होत असेल तर याच्यावर बेस्ट सोल्युशन आहे. असं का होतं आधी समजून घ्या की आपण जे वाचतो ते आपण कॉन्सेप्ट क्लिअरली समजून न घेतल्यामुळे, कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात फिट न झाल्यामुळे, आपल्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज न झाल्यामुळे, आपल्या डोक्यात तो कॉन्सेप्ट प्रॉपरली जात नाही, कॉन्सेप्च्युअली अभ्यास न केल्यामुळे आपण विसरून जातो. मी उदाहरण सांगतो. एखादा पिक्चर आहे, जेव्हा आपण बघतो, जेव्हा एखादा सोपा प्रत्येक पिक्चर आपण बघतो, डोळ्यासमोर येतो, पिक्चर क्लिअर होतो, आपल्याला तो पूर्ण आठवतो. पण एखादा एकदम खतरनाक पिक्चर येतो, त्याच्यात भरपूर गोष्टी असतात, इकडून तिकडून येते, आपल्याला त्यावेळी तो पूर्ण पिक्चर 2-3 वेळा बघितल्याशिवाय समजत नाही, होतं ना? मग असं जर होतंय त्या गोष्टीमुळे की आपले कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये. त्यामुळे क्लिअर मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास करा, आरामात तुमची एक्झाम क्लिअर होईल. आणि कॉन्सेप्च्युअली कमीत कमी दिवसात तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करा. त्यावरचं कॉन्सेप्ट मराठीत शिकवलेलं स्टडी मटेरियल वापरा, व्हिडिओज बघा, जेणेकरून त्या कॉन्सेप्ट आपल्या भाषेतून पटकन क्लिअर होतील, व्हिज्युअलाइज होतील. आम्ही सोपं करून शिकवलंय, ते अभ्यास केला तर शुअरली तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जे आज अभ्यास केलं तर कालचं विसरणार नाही, उलट परवा जरी अभ्यास केला तरी कालचं लक्षात येईल. एवढा तुमचा फायदा होईल. थँक्यू. डाउनलोड द ॲप नाव.